तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे, मोटर चालू केली, पाणी गावावर सोडले. आज मंगळवार आहे, आज शेवटचा दिवस आहे लाईटीचा, त्याच्यामुळं मी म्हणलं आज पाणी भरपूर पडून द्यायचं. पाणी चालू झाले, शेवटचं फक्त हे नाही केलेलं, सूर्यफुलाचं जे आहे ते काढायचं राहिले. सूर्यफुलं पण जाईल पाणी कडला, काही काही ठिकाणी पाणी पडत नाही, तर इकडं त्याची व्यवस्था करावं लागणार. आणि आपण सगळे साड्या पिढ्या ही सगळं सूर्यफुलावरून हातरलेलं आहे. आणि एक प्रोटेक्शन पेपर होता, ते जुना होता, ते बी हातरून टाकला सगळा. असा माझी इच्छा काय आहे फक्त की बी फक्त बियासाठी राहावं मला, बाकी काय नाही. आणि ही हातरताना ना पोपटं इतक्या मोठ्या मोठ्याने आरडायचे ना, तर असं वाटायचं की त्यांचं अन्न आपण त्यांच्यापासून हिसकावून घेतोय. पण त्यांनाच खायासाठी पुढच्या वेळेस बी पाहिजे. तर इथं एवढं काढायचं मला, पाणी इकडं सोडून द्यायचं. तर आज माझ्यासाठी भाजी गोसावळं, बिना तेलाची चपाती, जरा जेवण करून घेऊ आता. तर मी निघालो आता कुरुडवाडीला, थोडं काम आहे आपलं. आणि कुरुडवाडीवरनं माघारी आल्यावर परत आपल्या ट्री हाऊसवर जायचं आहे आपल्याला. अजून तरी कुरुडवाडीत माझं 1 ते 2 तास लागतील मला, कुरुडवाडीतलं काम व्हायला माझं सगळं. त्या दिवशी आपण जी मधमाशी वसाहत कॅप्चर केली होती, तर ते हाय व्यवस्थित चालू आहे काम त्यांचं बी. तर आपण आलो आता आपल्या झाडावरच्या घरापाशी, ट्री हाऊसपाशी. येताना आपल्याला बोरी झाड भेटलं, बोरं भेटली खायला. कार निघाला, कोण कोण आहे ते? धनंजय आणि प्रशांत गोरे, दोघं जायचे काय? बर. आणि मग ते डायरेक्ट कट केला पुढे. आणि आता कामावून सुटल्यावर मग म्हणलं विचारावं. किती नाही तुम्ही इथं आता? दोघंच आहे, मी धनंजय. धंजा दोघंच आहे काय? मी आता इतक्यात आलोय, जस्ट कामावरून डायरेक्ट इकडे आलोय. बरं, मी बी वाडीवरून इथं आलोय, डायरेक्ट थेट थेट इथंच आहे. कपडे पिपडे दिसत नाही तुला? माझ्या बॅगा बघा, कपडे बिपडे तसे, कामावरून डायरेक्ट इकडे आलोय. बॅग इथंच आहे, बॅग घेऊन बरं बरं, आलो बरं. या करायचं. तर काल आपण इथं नव्हतो, तर इथं नसताना सुद्धा लाईटची सोय सगळी झालेली आहे. मोबाईल चार्जिंगची बी सोय कुठेतरी झालेली आहे वाटतं. हां, तिथं मोबाईल चार्जिंग आहे. सर मगाशी तुम्ही म्हणला हाय कॅश म्हणून. हां, आणि आपल्या पश्चात ह्यांनी काम केल्यामुळं त्यांना एक बोर भेट देण्यात येत आहे. प्रशांत गोरे पण यांना 1 बोर खावा, गॅलरी आनंदी राहा. गॅलरी बनवली, 1.5-2 तास वा वा वा. इकडे गॅलरी बनली, बाल्कनी, इकडे शिरड ही चरते तिकडं. बरं झालं. पायऱ्याचं नियोजन कसं कुठनं केलंय? हे कोणच का होत आहे ना आज समजून चालतंय. दे त्याच्यावर काय काय आणलंय रे जेवण? कांदा दिसतोय, टमाटर दिसतोय, भाकर दिसते, भाजी कशाची आहे कोणास ठाऊक. चटणी आणायला आणली का? अरे पण तुझी आम्ही दोघं जेवण आलोय, तू काय तू जेवलाय? मी नाही जेवलो, मी डायरेक्ट कामावरून इकडे झालो. बरं बरं, जेवा दोघं. मी जेवण केलेलं. आता वर येणार आहे का तू? बरं या मग. कसं आणणार आता जेवण वर? घे आपणच खाली जायचं. खालीच बघा, खाली तर खाली जाऊ. हा बरं जेवा वर, तुमच्या मनाने. माझं काय मी जेवण करणार नाही. तरी ही वनभोजन म्हणता येणार नाही, ट्री हाऊस भोजन म्हणायचं. कारण भाजी कशा आहे त्यांच्या? बटाटा आणि आलू मटर. बर, मला तर ही लोणचं आणि ही चटणी बघून तोंडाला पाणी सुटले अक्षरशः. मी सुद्धा जेवलो असतो, पण माझं पोट भरलंय रे. नाही ना, काय खरं नको, टेस्ट कर. काय सुद्धा नाही. तुम्ही जेवण करा, वाटलं संध्याकाळी. नाही कांदा फोडायला, आता काहीतरी जुगाड लावून फोडायला. फोडा की काय झालं? इथं फोड नको, हादरणार आहे. झाडावर फोड की, झाडावर ब्लेड असलं तर ब्लेड नाही चिर. हे बरं वाटतं, पण इथं जरा 2 घास जास्त जाते का जेवण हे करायचं म्हणल्यावर. त्या दिवशी माहिशानी घरनं डबा आणला होता, आवडून इथं आम्ही वर आलो, जेवण करून. जेवण जरा जास्त व्हायला लागले ही बनवल्यापासून आहे ना. आणि इथं एकदम मस्त वाटतंय.
चांगला आहे. करू काय काय करायचं विचार आहे? बोकडाचं मटण आणणार आहे 1 किलो हम्म. तिथे खाली बनवणार. बनवा खाली पार्टी करायचं नियोजन आहे. हां जेवढी येतील तेवढ्यांना फोन करून आज रात्री आज मंगळवार बी आहे हम्म, हम्म, हम्म. आणि होऊन जाते पार्टी सुरुवात. आणून इथं खाली चुलबिल बांधलेले आहे करायचं. त्या दिवशी माझ्या हातचं चिकन खाल्लं होतं. किती वेळा नावाजला. तुझ्या हातची रेसिपी टाकू की लागा एखादी चांगली? मस्त जमतं. तुला जमतं सगळं? हो मस्त जमते माझ्या हातचं चिकन मटन 1 नंबर जमतं. होय का? हा. आमच्या वर्गमित्रांची पार्टी तिथं बी मीच करतो. हां बर. म्हणजे एकदम साधी सोपी पद्धत आहे, त्याला काय जास्त अपदायचं नाही काय नाही. जास्त आम्ही रेडीमेड मसाल्यांचा वापर करत नाही. नॅचरल जे आहे ते. बरं तर मंडळी आपलं जरा थोडंसं काम होतं इथं घरी आलो आणि परत जायची इच्छा आहे माझ्या मनात बी तिकडं. अजून त्यांच्यानी बोलवलं आहे इकडे. हिचं काय चालू आहे? काय करते का? काय होईल का नाही भाजी मग याची? कवळ्या काढते की इकडे निबार तोडते. तोडून ठेवू ग, कशाला ही करते ग? टाकते आता तोडून. बरं कवळ्या काढते भाजीला. बरं पाणी आणायचं असलं तर मग मी गावातनं पाणी आणतो मग. आणा की. हा आणा की. मला ते ड्रम द्यावं लागेल अंड्यात की. पाणी ओतून ने की. बरं त्याला हंड्यात पाणी होतं, ड्रम घेऊन जाऊ. काय झालंय? हा आई आहेत का घरी? नाही आई घरी नाही. फोन केलता? नाही मी जाताना बघितलं होतं. काय झाले ट्री हाऊसवर एक वानर आलाय. वानर धंद्याचा फोन आलता, म्हणलं थांब म्हणलं येतो लगेच मी बी. तर आता पाणी बी आणू आणि जाऊन बी येऊ. गेला का रे वानर? आत्ताच गेला. बर भया कुठे गेला? बाहेर गावात गेला, येतोय आता 5 मिनिटं. बर बर बर. तर आलोय मी परत इथं. शिडीवरनं वर चढा. मित्रांनो तर हा इंजिनियर आलाय, ते पायऱ्यांची बघतोय कशी कंडिशन आहे काय, आणि बघतोय टेस्ट करून. चढून उतरून 2-3 वेळा त्यांनी बघितलंय, मजबूती चेक करतोय. 1 तास झालं इथनं काय हालं नाही तो. वर येऊन लाईटची चेकिंग करून गेलाय आताच. बांबू ही कसं फिट केले ते पाहिलं, आणि आता शिडी बघतोय किती मजबूत आहे ती. जवळजवळ 1 तास झालं इथंच आहे. अचानकच आलाय, रागावलाय माझ्यावर कशा पाहिजे. मी आलोय खरं, पण इथं अजून दुसरं कोणीच नाही. त्याच्यामुळे इथलं काम जे पायऱ्याचं आहे ती काय होणार नाही एकट्या दोघाला. त्याला बरीच जण मंडळी लागते ती लाकडं बिकडं लावायला ही ती. तर असू दे, उद्या अजून आपण येऊन ही काम चालू करू. इथं बाल्कनी केलेलं आहे, इथनं पायऱ्या करायच्या ते. इथं कसं होतं, प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणणं येतं आणि त्या म्हणण्यानुसार जे सगळ्यात चांगलं ज्याचा विचार आहे त्याच्यानुसार हे सगळं काम झालेलं आहे. साहजिकच आहे, एकट्याचं तर काम नाही, तर बरीच मंडळी लागते ती. धनाजी जरा आज अस्वस्थ आहे, म्हणजे जरा थोडा आजारी पडलाय. जरासं वाटतंय त्यामुळे. तर ताप फिप आलाय का? ताप नाही आला, पण अस्वस्थ वाटत होता आज दिवसभर. बर. त्यामुळे दिवस आज रिलॅक्स की उद्याच्याला राहिलेलं काम हे करू उद्या त्याला एकदम 100% पायऱ्याचं काम हां 100% पूर्ण करायचं म्हणजे करायचं. हां पूर्ण केलं का नाही? आणि तरी आज भया फे येतो म्हणली होती गोरे, तर काय आलं नाही अजून. मीच आजारी असल्यामुळे कोणीच काम म्हणजे करायचे हे पुन्हा झालं. कोणी आलं ना. हम्म. बर बर बर. मग उद्याच्याला 100% आपलं काम पूर्ण करू. करू. आईने आमच्या चहा ठेवला, आले आताच तिकडनं. कसा आहे भुईमुग आपला तिकडचा? चांगला आहे की. भिजवून काढला आज बघ. काय केला? भिजवला रे. भिजवलं का? दिवस पाळी आहे आता. फुलं लागले का नाही त्याला? पहिले लागलं होतं त्याला लागले, ती बघ तुटाळी लागली ना मागणं. हां हां हां. उगवलंच नाही की ती दीप जळला आणि ती लावलेलं बी मुंग्यानं खाल्लं. परत लावलं. पुन्हा लावली की तुटाळी. ती दीप जळले म्हणून राहिला. गहू कसल्या कंडिशनला? चांगला आहे. निसवलं का? होय सगळं निसवलाय. सगळं झाला तर एखाद्या मळ्यातलं काढायला असेल आता. नाही काढायला कुठला अजून, आता भुरड्यात आहे. आता शिक ही निसवलं बघ सगळं. भुरड्यात आहे तर 15-20 दिवस लागतील, अजून महिना लागेल नाही 15 दिवसात या पाहिजे काढायला. काढायला. मग आता कुठला इतका टाइम घेतोय ते? उन्हाने तवाच येतो. आता ऊन वाढायला आता त्याच्या आधीचा महिन्याचा आहे किती या पाहिजे की मग आता ती काढायला. आपण बनवलं इथं मधमाशांना पाक आणि थंड व्हायला ठेवलंय. पाणी घेतलं भरून, आता नंतर जाऊ. आता दिवस मावळून गेला.
जाऊन बघू तिकडं काय गायींचं काय. गायींना बुसकाट हिट व्हायचं आहे अजून. उजेड आहे तर आलोय मी. तर गायींना आता बुसकाट ठेवू. कॅरेट तिकडंच असतील. सकाळी मुरगास ठेवलेला आहे. जागा बदलली का काय आहे ना. हे स्वामी आलो. गाई सगळ्या गावतात बांधले ते. पण कुठे गेला तर डॉन. हा डॉन कॅरेट घेऊ. बुसकाट आणू. चिंगे बर आणली का जरा. बरं गाजर डाळ सकाळी मस्तपैकी बेत. कशाचा हलवा. नाही सगळं टाकून पराठा करणार पराठा डब्याला. बर गायना बुसकाट आणायचं होतं. ही काय करू का टाका गाईनला. टाकू का दोघींना बी खातेल्या का बघावं लागलं आधी. नाही खाल्लं तर टाकायचं राहणार. मग काय करता आता. तिथं सकाळी हे शेंगा निबार झाले ते डिंगऱ्याच्या. टाकावं म्हणलं गायला. शिंगी बी खाईना आणि हे बी खाईना. त्यांना नवीनच दुसरं काहीतरी असं वाटतंय. तू काय आणलंय. गाजर ती खाते ती खाते ते ना. बरं ही गाय त्या म्हाताऱ्या गायला ठेवून बघू. खाल्लं तर खाल्लं ते ना. ती कशी हिरवं कॅरेट आणलंय तर ती बाहेर काढ की त्याला. तिथं नको. तिथं बाहेरच होती. ही कॅरेट बघून घुसली. काढ आत मग तिला बाहेर काढ. इकडं आण पटांगणात. विकायला मांडलंय. कोणाला घ्यायचंय का. घ्यायचंय का तुम्हाला. परवडत नाही का. मग खायचं नाही का. परवडत नाही म्हणजे मग आम्हाला विकत घ्यायची गरज नाही. आम्हाला मिळते बरोबर. हे सगळ्यांचं उद्या सकाळी ना मिक्स भाज्या घालून मस्तपैकी पराठा करायचा म्हणून सगळ्या भाज्या गोळा केल्यात. आणि सकाळ सकाळ करायला जमत नाही गोळा. लय वेळ लागतो. आणि आत्ताच करून ठेवला. 7 सव्वा 7 वाजले तरी दिवस उगवत नाही. कवा गोळा करायचा आणि का. बरोबर का. बरं आज काय करायचं जेवणाला. भाकर बनव मला. भाजी नाही बनवली तरी मी चटणी बरोबर काय. खरं मला भाकर कर बघ. आज सगळ्यांना चटणी. मग चला. योग्य वाटते ते कर. एवढ्या भाज्या असताना चटणी म्हणल्यावर आता तुला करायचं कंटाळा येत असेल तर मी काय बोलू. तुम्ही करावं मग. मी हा का तेवढंच राहिलं होतं आता करायचं. सगळी करते ती. सगळं मी सुद्धा केलंय. सगळं नाही केलं. नाही केलं. ही बाजू कमजोर आहे. मला ही बाजू जमत नाही. आणि बाहेर ही सोडून बाकीचं सगळ्या बाजू माझ्या मजबूत आहे. ही लक्ष दे. ह्याच्याकडे लक्ष दे. कमजोर बाजू पण ही करायची असते. बरं बघ नाही भाजी कशी बनवायची. तू किती 10 वेळा जरी शिकवली तरी मला दुसऱ्या दिवशी मी विसरून जातो. कारण तुम्ही मनापासून लक्ष देत नाही. सुकी भाजी करताना एवढं लक्षात आलं. मेथीची भाजी पहिल्यांदा धुवून घ्यायची. चिरा निवडून घ्यायची. आणि ही घ्यायचं. तेल टाकायचं थोडं. त्याच्यात थोडंसं नाही जिरं फिरं काय नसतं त्यात वाटते. जिरे टाकतो आपण. टाकतो ना. कधी नाही टाकत कधी टाकतो. लसूण जिरा आणि मिरची वाटण करून घ्यायचं. परतायचं. ही माझ्या लक्षात राहत नाही. तेलात लक्षात ठेवायचं बी नाही. आणि मिरची कुठून टाकली तरी चालते. पण कुठून टाकलेली चांगली. तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू. परत अजून उद्या भेटू. जोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त.